आपण रोज गणपती बाप्पांना 21 दुर्वा अर्पण करतो ना, त्या निवडते. पण आपण बाप्पांना दुर्वा का बरं वाहतो? एक अनलासूर नावाचा राक्षस होता, तर त्याच्या तोंडातून आग बाहेर पडायची. आग बाहेर पडायची? हो, आणि तो सर्वांना खूप त्रास द्यायचा. सगळे त्याला त्रस्त झाले आणि गणपती बाप्पांच्या शरणी आले. त्यानंतर गणपती बाप्पांचं आणि त्याचं युद्ध झालं. मग त्याचा नाश करण्यासाठी गणपती बाप्पांनी त्याला घेऊनच घेतलं. घेऊन घेतलं? हो, आणि त्यानंतर त्याचा नाश तर झाला, पण गणपती बाप्पांच्या पोटामध्ये एवढी आग झाली की ते जमिनीवर डायरेक्ट लोळायलाच लागले. मग काय झालं? मग त्यानंतर सर्व देव तिथे आले. त्या सर्वांनी खूप प्रयत्न केले, पण गणपती बाप्पांच्या पोटातली आग काही थांबलीच नाही. मग काय झालं? त्यानंतर तिथे काही ऋषी आले आणि त्या प्रत्येक ऋषीने 21 दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण केल्या. त्यानंतर गणपती बाप्पांच्या पोटातली आग थांबली आणि त्यांचं पोट दुखणं बंद झालं. आणि मग बाप्पा म्हणाले की मी इतके प्रयत्न केले, पण माझ्या पोटातला दाह काही कमी झाला नाही, पण या दुर्वांमुळे कमी झाला. त्यामुळे यापुढे मला जेही दुर्वा अर्पण करेल त्याच्या सर्व इच्छा मी पूर्ण करेल. 21च का बरं दुर्वा? कारण असं म्हणतात की गणपती बाप्पांचे 20 गण होते. त्यामुळे आपण जेव्हा पण दुर्वा किंवा मोदक बाप्पांना अर्पण करतो ते फक्त एकट्या बाप्पांसाठीच नसतात, तर त्यांच्या गणांसाठी पण असतात. त्यामुळे 21. आणि तुला माहितीये का, यामागे वैज्ञानिक कारण पण आहे. कोणती? दुर्वा ह्या आयुर्वेदाप्रमाणे खूप औषधी आहे आणि गुणकारी आहे. दुर्वांमुळे शरीरातली उष्णता कमी होते, रक्ताची शुद्धी होते, तसेच आपली रोगप्रतिकारक क्षमता पण वाढते. त्यामुळे बऱ्याचशा आयुर्वेदिक औषधांमध्ये दुर्वांचा वापर केला जातो. आणि जे 21 म्हणालीस ना, त्यामागे पण वैज्ञानिक कारण आहे. तू सांगशील का मला? हो, मग सांगते तर. 5 प्राण, 5 ज्ञानेंद्रिय. 5 आणि 5 तर 10 झाले. अगं सांगते, त्यापुढे 8 दिशा झाल्यात 18 आणि 3 गुण म्हणजे 21. हा, म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर शारीरिक आणि मनाचं संतुलन हेच या 21 दुर्वांचं प्रतीक असतं. म्हणजे आपण जेव्हा देवबाप्पांना ह्या दुर्वा वाहतो तेव्हा आपण आपल्या शरीराचं आणि मनाचं संतुलन ठेवत असतो. अच्छा, समजलं मग? हो. ओम श्री गणेशाय नमः.